जागा वर्ग करण्यासाठी जर सातत्याने कोणी पाठपुरावा केला असेल, कोणी प्रयत्न केले असेल, तर ते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा यांनी 20 एप्रिलला तत्कालीन कलेक्टर त्यावेळेचे काकडे साहेब होते, त्यांना प्रस्ताव आम्ही सादर केला. तो प्रस्ताव सादर केल्यानंतर सातत्यानं आदरणीय निशिकांत दादांनी आत्ताचे कलेक्टर साहेब असतील घोष साहेब यांचीही सातत्याने भेट घेऊन हा जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. नमस्कार. आष्टा व पंचक्रोशीतील तमाम मायबाप जनतेला सांगताना अत्यंत आनंद होतोय की आष्टा अपर तहसील कार्यालयाची जागा ही जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे जनावरांच्या दवाखान्याच्या नावे होती. त्यातील 50 गुंठे जागा ही अपर तहसील कार्यालयासाठी देण्यात आलेली आहे. तसा कलेक्टर साहेबांनी काल आदेश देखील काढलेला आहे. ही जागा तहसील कार्यालयाला वर्ग व्हावी, तहसील कार्यालय तिथं मोठं व्हावं, एक बांधकाम इमारत चांगली तिथं व्हावी अशी स्वच्छ भावना या तमाम नागरिकांची आहे. त्या जागा वर्ग करण्यासाठी जर सातत्याने कोणी पाठपुरावा केला असेल, कोणी प्रयत्न केले असेल, तर ते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा यांनी 20 एप्रिलला तत्कालीन कलेक्टर त्यावेळेचे काकडे साहेब होते, त्यांना प्रस्ताव आम्ही सादर केला. तो प्रस्ताव सादर केल्यानंतर सातत्यानं आदरणीय निशिकांत दादांनी आत्ताचे कलेक्टर साहेब असतील घोष साहेब यांचीही सातत्याने भेट घेऊन हा जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. हा जागेचा प्रश्न निकाली काढताना आदरणीय निशिकांत दादांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानं, प्रयत्नानं व महायुतीचे आमचे सर्व नेते यांच्या प्रयत्नातून व त्यात आमदार सदाभाऊ खोत साहेब असतील, सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक ऍडव्होकेट चिमनभाऊ डांगे असतील, सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदराव पवार बापू असतील, तसेच सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा समन्वय गौरवभाऊ नायकुडे असतील, तसेच सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक भाजपचे नेते आदरणीय राहुलदादा महाडिक असतील, तसेच आमचे आष्टा शहराचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे समन्वयक डॉक्टर बापट साहेब असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यातून व निशिकांत दादा यांच्या प्रयत्नातून सातत्यपूर्व पाठपुराव्यातून ही जागा तहसील कार्यालयाला मिळाली. त्याबद्दल अत्यंत आनंद होतो. तसेच त्या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी महसूल मंत्र्यांच्याकडे मागणी देखील आपण 15 कोटी रुपयाची केलेली आहे. त्याचाही पाठपुरावा आम्ही येत्या काळात लवकर करून त्या ठिकाणी एक चांगल्या तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन देखील लवकरात लवकर कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्व महायुतीचे नेत्यांच्या माध्यमातून करणार आहोत. तरी काल रात्री आम्ही अचानक एक व्हिडिओ बघितला, एखादं आदेश आणायचा, वाचून नुसता दाखवायचा, त्याला कुठलाही पाठपुरावा न करता खोट्या पद्धतीनं श्रेय घ्यायचं काम या शहरामध्ये गेले 1-1.5 महिन्यात आम्ही बघतोय. त्यासाठी कुठलेही कष्ट न करता उगाच आपला आलेला आदेश घ्यायचा, वाचायचा, दाखवायचा. लोक सुज्ञ आहेत, लोकांना कळतंय महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून ही जागा वर्ग झालेली आहे. तरी पुन्हा एकदा मी या सर्व महायुतीच्या नेत्यांचं आदरणीय निशिकांत दादा असतील, सदाभाऊ असतील, गौरवभाऊ असतील, चिमनभाऊ डांगे असतील, राहुलदादा महाडिक असतील, डॉक्टर सतीश बापट साहेब असतील, नंतर आमचे आनंदराव पवार बापू असतील, या सर्व महायुतीच्या नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर बापट साहेब आहेत, आमचे आष्टा नगरपालिकेचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संजय सावंत साहेब आहेत, तसेच राष्ट्रवादीचे शहराचे नेते आमचे उदयभाऊ कुशिरे. आम्ही सर्वजण मिळून नेत्यांच्या पाठीमागं पाठपुरावा करून प्रशासकीय बाबी ज्या असतील त्या प्रशासकीय बाबीसाठी सुद्धा इथून पुढच्या काळात प्रयत्न करून
तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी मी पुन्हा एकदा महत्वाचं म्हणजे आष्टा अपर तहसीलचे तहसीलदार साहेब किंवा त्यांचा सर्व स्टाफ असेल यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.